गुरुवार दिनांक 8 जुलै रोजी सिन्नर नगर परिषद दवाखाना अंतर्गत शहरात जनरल ड्युटी असिस्टंट या कोर्सचे ऑनलाईन उद्घाटनासह मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यात एकाच वेळी करण्यात आले। सिन्नर नगर परिषदेत सदरील ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष किरण डगळे हे उपस्थित होते। महाराष्ट्रातील एकूण 20,000 उमेदवारांना हेल्थकेअर, पॅरामेडिकल आणि नर्सिंग, डोमेस्टिक वर्कर या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवून साथरोगाच्या परिस्थितीत जिल्हा स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, तसेच या क्षेत्रातील आवश्यक प्रशिक्षित मनुष्याचा तुटवडा दूर व्हावा या उद्देशाने आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या 18 ते 45 वयोगटातील युवक युवतींना हेल्थकेअर, पॅरामेडिकल, मेडिकल व नर्सिंग व डोमेस्टिक वर्कर क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी या प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येऊन त्यांनी याबाबत माहिती दिली। या ऑनलाईन प्रशिक्षण प्रणाली दरम्यान सिन्नर नगर परिषदेच्या वतीने सुमारे 150 उमेदवारांचे प्रशिक्षण घेण्याचे आदेश कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमास नाशिकचे सहाय्यक आयुक्त अनीस तडवी, मुख्याधिकारी संजय केदार, नगर परिषद दवाखाना अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार, शहर व्यवस्थापक तथा कौशल्य उपजीविका व्यवस्थापक अर्जुन भोळे, डॉक्टर निर्मला गायकवाड, डॉक्टर सुशील पवार आदींसह प्रशिक्षणार्थी, नर्सेस, युवक युवती उपस्थित होते। एससी न्यूजसाठी अक्षय गायकवाड। डॉक्टर प्रशांत खैरनार, वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका दवाखाना सिन्नर। आज जो मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी डिजिटल त्या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे। कार्यक्रम हा जो प्रोग्राम राबवला याचं बेसिक असं आहे की जे कोरोना महामारीत जे मनुष्यबळाचा जो तुटवडा झाला, म्हणजे स्किल मनुष्यबळ, म्हणजे कोरोना महामारीत पेशंट ट्रीट करताना पेशंट खूप राहायचे, त्याच्या अगेन्स्ट जी मॅनपॉवर होती ती फार कमी मिळाली। म्हणजे आपल्या सिन्नर शहरातच ते चित्र होतं किंवा असून नसून महाराष्ट्रात सगळीकडे हे चित्र होतं की पेशंट खूप जास्ती प्रमाणात होते, त्या मानाने स्किल मॅनपॉवर फार कमी होती, त्यामुळे पेशंटचे, रुग्णांचे प्रचंड हाल झाले। त्यामुळे हा इन केस जर भविष्यात तशी तिसरी लाट येऊ झाली तर त्या प्रमाणात स्किल्ड माणसं आपल्याकडे पाहिजे, स्किल्ड हेल्थ वर्कर पाहिजे, हेल्थ केअर वर्कर पाहिजे। यासाठी शासनाने वेगवेगळे कोर्सेस सुरू केले। त्यातले जे आपल्या शहरात आपण सुरुवातीला बेसिक कोर्सेस म्हणून जनरल ड्युटी असिस्टंट, तर मेडिकल इमर्जन्सीज आणि ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर असे 3 कोर्स आपण सुरुवातीला सुरू केले। त्याच्या वेगवेगळ्या 6 बॅचेस आपण तयार केल्या आणि त्याचं आज उद्घाटन झालं आणि उद्यापासून त्या बॅचेसचं नियोजन आपण सुरू केलं आहे। त्याचे वेगवेगळे काही कोर्सेस 2 महिन्याचे, काही कोर्सेस 3 महिन्याचे, त्यांच्याशी वेगवेगळे पहिले अकॅडमिक शिकवलं जाईल, त्यानंतर प्रॅक्टिकलसाठी त्यांना आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलला आपण त्यांना कनेक्ट करून देऊ। समजा गायनॅकचं काही काम असेल तर गायनॅक हॉस्पिटलला, सर्जरीचं काही काम असेल सर्जरी हॉस्पिटलला, असं पण त्यांना तसा अनुभव पण आपण देऊ। म्हणजे नुसतं थेरॉटिकल शिकवणारच आहोत, पण त्यासोबत त्यांचा एक्सपिरियन्स पण वेगळ्या हॉस्पिटलला आपण त्यांना कनेक्ट करून देणार आहोत। आणि हा अतिशय चांगल्या 2 महिने 3 महिन्याचे हेल्थ असिस्टंट किंवा पॅरामेडिकल स्टाफ हा आपल्या शहरासाठी सुरुवातीला 160चं आपण टार्गेट आहे, 160 लोक आपण तयार करतोय। अशा पुढे भविष्यात जशा तशी गरज वाढेल तशा आपण बॅचेस पण आपल्या वाढतील आणि शहरासाठी एक हेल्थ केअरसाठी एक मॅनपॉवर आपल्याकडे तयार राहील। शहरात अशा काही विपदा आली किंवा एखादा एपिडेमिक डिसीज परत वाढला किंवा कोविडसारखा डिसीज परत थर्ड वेव्हमध्ये आला तरी आपल्याकडे ही मॅनपॉवर राहील। आणि ह्या लोकांना वेगवेगळ्या हॉस्पिटलला त्यांचं ऑथराईज सर्टिफिकेट असल्या कारण त्यांना वेगळ्या हॉस्पिटलला पण जॉब मिळतील, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो। आणि गव्हर्नमेंटने कालच आपल्या एका VC सचिवांनी सांगितलं की ह्या कोर्समधनं जे शिक्षित लोक असतील किंवा जे प्रशिक्षणार्थी असतील त्यांच्यासाठी ज्या वेळेस काही असं भरती प्रक्रिया असेल त्यावेळेस त्यांना 10%, 15% कोटा हा राखीव ठेवायचा असं त्यांनी कालच आश्वासन दिलं आहे। त्यामुळे ह्या कोर्सचा शहरासाठी किंवा आरोग्यासाठी किंवा जे प्रशिक्षण घेतील त्यांनाही असा तिहेरी फायदा या कोर्समधून आहोत आणि उद्यापासून आपण कोर्सच्या बॅचेस सुरू करत आहोत। त्यासाठी सिन्नरकरांनी जास्तीत जास्त लोकांनी ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी या कोर्समध्ये सहभागी व्हावं आणि याचा म्हणजे फायदा घ्यावा किंवा लोकांना पण याचा आरोग्याचा फायदा मिळवून द्यावा। जय हिंद। मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन सिन्नर नगर परिषद येथे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते संपन्न झालं। आज आपल्या शहराची जे मनुष्यबळ धोरण आहे इतर आपल्या राज्याच्या तुलनेमध्ये एकूण महाराष्ट्र शासनाने 20,000 मनुष्यबळ हेल्थकेअर सेक्टरला मंजूर केलं असून त्यापैकी नाशिक जिल्ह्यामध्ये 1,000 उद्दिष्ट प्राप्त झालं आहे। त्यापैकी सिन्नर शहरामध्ये 150 हे 3 कोर्सला
राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. ते 3 कोर्स म्हणजे पहिला कोर्स आहे जनरल ड्युटी असिस्टंट, दुसरा कोर्स आहे मेडिकल एमर्जन्सी टेक्निशियन, तिसरा कोर्स आहे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर. तर आपण विविध कोर्सेसचं आयोजन जे शासनाने दिलेलं आहे ते आज ऑनलाईन असेल ही पूर्ण प्रक्रिया कंप्लीट करण्याचे प्रयत्न केले आणि संपन्न झाले. तसंच माझे जे सहकारी टीम आहे किंवा मार्गदर्शक आहेत किंवा ज्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलं त्या सहकार्यामुळं आज सिन्नर शहरामध्ये मुख्यमंत्री आरोग्य कौशल्य विकास कार्यक्रम संपन्न झाला. तसेच सिन्नर शहराचे नगराध्यक्ष श्री किरणजी डगळे सर यांच्या हस्ते तसेच सिन्नर शहर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री संजय केदार सर यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील किंवा सिन्नर शहरातील 8वी 10वी 12वी पास विद्यार्थ्यांसाठी जे आपल्याला राज्य शासनाने 3 कोर्सला मंजुरी दिलेली आहे त्या मंजुरीचा किंवा त्या वेगवेगळ्या कोर्सचा फायदा लाभार्थ्यांनी घ्यावा. युवक युवतीसाठी जे रोजगार उपलब्धतेसाठी राज्य शासनानं सिन्नर शहरामध्ये नगर परिषद हॉस्पिटलला 3 कोर्ससाठी मंजुरी दिलेली आहे. ते कोर्स म्हणजे एक मेडिकल एमर्जन्सी, दुसरा आहे जनरल ड्युटी असिस्टंट, तिसरा आहे ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर. या 3 कोर्सची शैक्षणिक पात्रता आहे 8वी 10वी 12वी सायन्स आणि वयाची अट आहे 18 ते 45. या वयोगटातील नाशिक जिल्ह्यातील सर्व लाभार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद. आज महाराष्ट्र शासनाच्या एक महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत जी की मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत सिन्नर नगरपालिकेने जनरल ड्युटी असिस्टंट आणि या घटकाखाली 30 लोकांचे प्रशिक्षण घेण्यासंदर्भात शासनास कळवले होते. आज त्याचं शासनाची नगरपालिकेला मान्यता मिळाल्यामुळे आज मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते ही जी बॅच आहे जनरल ड्युटी असिस्टंटची 30 लोकांची जी नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये चालवली जाणार आहे आणि अशा पर्यंत 30 लोकांना रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. या संदर्भात अजून ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर, इमर्जन्सी मेडिकल टेक्निशियन आणि यासोबत असे अनेक 15 ते 20 प्रकारचे कोर्स आहेत एक साधारण 3 महिने ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी की ज्यांना त्याचा लाभ घेऊन स्वतःसाठी रोजगार मिळवणे शक्य होणार आहे. अशा लोकांनी आमच्याकडे संपर्क जर केला, नाशिक जिल्ह्यातला जरी कुणी व्यक्ती असेल तरी तो सुद्धा याचा लाभ घेऊ शकतो. त्याच्यासाठी 18 ते 45 वय असावं आणि 8वी ते 12वी शिक्षण असावं. सध्या कोविडच्या काळात रोजगार निर्मितीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कोरोनाच्या काळात कोरोनाला सहाय्य व्हावं असे जवळपास 20 ते 25 प्रकारचे कार्यक्रम शासनानं या योजनेअंतर्गत जाहीर केलेले आहेत. जे लोक 18 ते 45 वयातले आहेत आणि ज्यांचं 8वी ते 12वी शिक्षण आहे आणि ज्यांना कोरोनाच्या या संदर्भातले कोर्स करण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. शासनानं रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्याचा सर्वांनी ज्यांना शक्य होईल त्यांनी लाभ घ्यावा. सध्या कोरोनाच्या काळात इतरत्र नोकरीला जाण्याला अडचणी आहेत, रोजगार मिळण्याच्या अडचणी आहेत, अर्थव्यवस्था मंदावली आहे, उत्पादन मंदावलं आहे, त्याच्यामुळे रोजगार निर्मितीसुद्धा मंदावली आहे आणि मग अशा परिस्थितीत ही एक संधी चालून आलेली आहे. त्याच्यामुळं ज्यांना कुणाला करण्याची इच्छा आहे त्यांनी नगरपालिकेशी संपर्क साधा. निश्चितपणे तुम्हाला रोजगार आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंट हे कोर्स चालू असताना स्टायपेंडसुद्धा देणार आहे. त्यामुळं प्रशिक्षणासोबत उत्पन्नही आणि प्रशिक्षण संपल्यानंतर रोजगारही असे अनेक उद्देश त्याच्यात साध्य होतात. ज्यांना आवश्यकता आहे, गरज आहे त्यांनी निश्चितपणे नगरपालिकेला संपर्क साधावा. धन्यवाद.